असेल आजच्या रात्रीतील बेस्ट मॅच पैकी एक असणार आहे. एका बाजूला फरदीन काजी, आकाश चेंदारिया, एकाहून एक सरस खेळाडू कृष्णा गवडी, विक्रांत यांना देखील आपण या मॅचमध्ये पाहतोय. म्हणजे असे दर्जेदार युवा खेळाडूंचा संच एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडूंचा संच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे मी तर म्हणेल आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅच म्हणजे जी बक्षीसपात्र म्हणजे क्वालिफाय होण्यासाठी असेल सेमीफायनलच्या, त्याच्या अगोदरची बेस्ट मॅच आता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे क्रिकेट रसिक हो, कुठेही जाऊ नका आणि ही मॅच मात्र सोडू नका, कारण रथी महारथी या मॅचमध्ये तुम्हाला दोन्ही बाजूला पाहायला मिळतील आणि या मॅचवर मात्र सगळ्यांच्याच नजरा असतील. गोपीजी अगदी बरोबर. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली आहे, त्यामुळे या मॅचमध्ये जिंकून शेवटच्या मॅचमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल. परंतु बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे खूप चांगली स्टारकास्ट आहे, कारण मागच्या मॅचमध्ये एक एक विजय संपादन केलाय. दोन्ही टीमचा आत्मविश्वास वाढलाय आणि या मॅचमध्ये खेळत असताना एक चांगला खेळ दाखवत असतानाच शेवटच्या मॅचमध्ये पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही टीम. आणि मायबाप क्रीडा रसिकांचं देखील भरपूर मनोरंजन या मॅचच्या दरम्यान होईल हीच अपेक्षा असेल. तिरुपती सावर्डे विरुद्ध सिद्धेश ब्रेद 11 या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे आणि एका मोठ्या मॅचच्या दिशेने आपण चाललोय tenniscricket.in वर. जेवढे काही प्रेक्षक आमच्याशी जोडलेले सगळ्यांचं स्वागत असेल आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर मैदानावर देखील आता मोठी गर्दी झालेली आहे. ज्या खेळाडूंना आपण पाहण्यासाठी यूट्यूबवर पाहण्यासाठी आतुर असतो त्या खेळाडूंना आज पाहण्याची संधी इकडे मिळणार आहे. त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे. ज्यांचा आपण स्टेटस पाहतो, ज्यांना आपण इन्स्टाला फॉलो करतो, त्यांना आज पाहण्याची संधी आज मात्र या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आजची रात्र चुकवू नका आणि हा सामना तर अजिबात चुकवू नका. असाच एक सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे सामने असतात, अशा प्रकारच्या स्पर्धा असतात, मैदानात तर गर्दी होतेच, परंतु विविध विभागातून मात्र या मॅचेस पाहिल्या जातात, कारण व्यावसायिक क्रिकेटला एक वेगळाच दर्जा आहे. पहा, ग्रामीण क्रिकेट अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातंय. त्याला आता तालुका क्रिकेट सुरू झालंय, ओव्हर 40 क्रिकेट सुरू झालंय. दोन गाव एकत्रित करून म्हणा, पंचायत समिती म्हणा किंवा नगरपालिका म्हणा, असे क्रिकेटचे विविध फॉर्मॅट अलीकडे पुढे येऊ लागलेले आहेत. परंतु व्यावसायिक क्रिकेटचा जो दर्जा आहे, जो कित्येक वर्ष आपण पाहतोय, तो आहेच आहे. कारण तुम्ही जर सुरुवात केली ग्रामीण क्रिकेटसाठी, तिकडे चांगला खेळलात तर तालुक्यासाठी निवड होते, तिकडे चांगले खेळलात तर जिल्ह्यासाठी, आणि तिकडेही चांगले खेळलात व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी मिळते. आणि आज क्रिकेट रसिक हो, एका मोठ्या मॅचकडे आपण निघालोय. एका बाजूला तिरुपती सावर्डे आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान. दोन मोठ्या टीम आमने सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इमरोज गोलंदाजीसाठी, प्रथमेश पवार यांच्यासाठी. पहिला बॉल टप्पा पडतोय, बॉल मात्र थोडासा वळण घेतोय आणि पहिलाच बॉल पंचांनी हात फैलावलेत. व्हाईट बॉल आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी पंचांनी मूळ निर्णय व्हाईट बॉल दिलाय, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने दाद मागितली तिसऱ्या पंचांकडे. तर जशी सुरुवात झाली पहिल्या षटकात, आपण पाहतोय इम्रोज हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. एक चांगला गोलंदाज, परंतु पहिल्या बॉलवर ज्या पद्धतीने त्याने टप्पा टाकला, बॉल थोडासा बाहेर होता, त्यानंतर विकेट किपरच्या हातात, परंतु पंचाने या ठिकाणी वाईट घोषित केला आणि लगेचच इम्रोज खानने तिसऱ्या पंचांकडे अपील केलंय. येस सर. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे. पहा, तांत्रिकदृष्ट्या देखील आपलं टेनिस क्रिकेट खूप समृद्ध झालं आहे आणि जास्तीत जास्त आपण पारदर्शकता या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आता. आणि तिसऱ्या पंचांची मदत मागून मात्र या ठिकाणी या क्रिकेटला आणखी पारदर्शक या स्पर्धेला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे. रथी महारथी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि पंचांचा निर्णय येतोय हा व्हाईट बॉल आहे. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाने
दरम्यान सावर्डे MSCBचे सेक्शन इंजिनियर सन्माननीय प्रशांतजी राऊत यांचं आगमन झालंय. सर आपलं मनपूर्वक स्वागत. मी आमच्या माफ करा प्रवीणजी राऊत साहेब, मी आमच्या क्लबचे ज्येष्ठ सन्माननीय अशोकजी कादरोळकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते राऊत साहेबांचा सन्मान करावा. Over to commentary box. षटक क्रमांक 1 या ठिकाणी पाहतोय. एक मोठी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान, एका बाजूला जर पाहिलं तर तिरुपती सावर्डे. ही मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते खरी, परंतु एका बाजूला प्रथमेश पवार, नाना, ज्यांना आपण म्हणतो सावर्डेलाच बिलॉंग करतात, मुंबईला शिवडीला देखील स्थित असतात. त्यामुळे मुंबई आणि रत्नागिरी ही दोन्ही नावं घेतली जातात ज्यावेळेला नाना बॅटिंगला येतात. आज तेच या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यांच्याबरोबरने जर पाहिलं रायगडच्या महाडचा स्टार योगेश पेनकर यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहतोय. जबरदस्त कामगिरी या हंगामात त्यांच्याकडून देखील राहिलेली आहे. नजीमुल्ला ट्रॉफी असेल, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये असेल, बॉर्न केजीची स्पर्धा असेल, सातत्याने त्यांनीही गाजवलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला नाना यांना देखील आम्ही जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहतोय. आणि NB अवध या नावाने देखील हा संघ ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला चांगली कामगिरी त्यांच्याकडून सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान. हा संघ जर पाहिलं तर हाच संच जर पाहिलं तर घाटकोपरची 10 लाखाची राष्ट्रवादी चषक देखील जिंकताना पाहायला मिळालाय. पाहूया इम्रोज सारखा हरहुन्नरी गोलंदाज गोलंदाजीसाठी यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्यांच्या दिशेने बॉल जातोय. एक मोठा फटका खेळायचा मानस होता परंतु यशस्वी नाही झाले. आणि एकडे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मी ते 4 धावा धावफलकावर आहे. प्रथमेश पवार नाना भारतातील टॉप ओपनर पैकी एक, आघाडीच्या फलंदाजांमध्ये आघाडीचं नाव. यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये परवा ज्यांनी घेतला तेच ठाण्याच्या महागिरी परिसरातील एक वेगवान गोलंदाज ज्यांच्याही नावाची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप जबरदस्त आहे. आणि आज मात्र ठाण्यावरून आलेला हा गोलंदाज देखील पाहूया. समोर जर पाहिलं तर महाडचे स्टार पाहायला मिळतील आपल्याला स्ट्राईकवर. एक मोठी स्पर्धा ज्यावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. इम्रोज योगेश पेनकर यांच्यासाठी यावेळेला आपण पाहू शकता. आणखीन एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर कट होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. एक चांगली सुरुवात अपेक्षित असेल आणि आपण ज्या पद्धतीने उल्लेख केला की नुकतीच रतनबुवा स्मृती चषकात उत्कृष्ट गोलंदाजा किताब राहिला. या गोलंदाजाचा मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु या ओव्हरमध्ये पहिली 2 चेंडू त्यांनी स्वरी टाकली, परंतु त्यानंतर तो चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इम्रोज चांगलीच लढत रंगणार आहे. यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली, एफर्ट्स तिकडे जबरदस्त पाहायला मिळाले. काय फिल्डिंग केली. शुभम यादव त्या ठिकाणी होते. मुंबईचे खेळाडू आहेत. खूप चांगलं दर्जेदार खेळ त्यांच्याकडून देखील पाहायला मिळाला. मुंबईचा एक संघ म्हणजे चेंबूरचा वैष्णव 11 ऑलरेडी क्वालिफाय झालाय टॉप 4 मध्ये. यावेळेला बॅकफुटला जात असताना त्या ठिकाणी एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. नाना या ठिकाणी फसले आणि पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. राकेश कारने घेतली कॅच, आली आहे पहिली विकेट. एक चांगला लेग कटर पेश केला आणि त्याच्या विरोधात छेडछाड करण्याचा प्रयत्न नाना म्हणजे प्रथमेश पवारचा, पण इथे अपयश त्याने एक चांगला झेल पॉइंट रिजन मध्ये घेत असताना राकेश कर पहिला धक्का मिळतोय टीमला तिरुपती सावर्डेला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय.
इम्रोज खानने. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. मॅच चांगली होईल. 6 षटकांची मॅच. सातत्याने मात्र दोन्ही संघांच्या बाजूने जाणारं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पहिली विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज मात्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील लोधिवली गावचा सितारा, ज्याने या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीजची रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर कार मिळवली. बंटी बद्रिके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया बंटी बद्रिके यांच्याकडून कशा प्रकारची कामगिरी इकडे होईल, कारण एका मोठ्या स्पर्धेत ते आलेत. इकडे तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि क्रिकेटचा खेळच असा आहे. तुम्ही काल चांगले खेळलात त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक, परंतु तुम्हाला आजही चांगलंच खेळायचं आहे. मैदानात गेलात, तुम्ही या टीममध्ये आहात, तुम्हाला चांगलं खेळायचं आहे आणि प्रत्येकाला तो बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागतो, कारण एकाने मॅच जिंकली जात नाही. इकडे जर पाहिलं तर बंटी बद्रिके यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर योगेश पेनकर. 2 रायगडचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी, परंतु ठाण्याचा गोलंदाज इम्रोज यांना आपण या ठिकाणी पाहतोय. आपल्या गोलंदाजाच्या जोरावर अगदी आखाती देशांमध्ये देखील चर्चा या गोलंदाजाची सुद्धा होते. इम्रोज यावेळेला पहिलाच बॉल अगदी थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होता, परंतु इम्रोजची ही कामगिरी लाजबाब पाहायला मिळते. आल्या पावली माघारी पाठवलंय बंटी बद्रिके यांना. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, पहिला बॉल फेस करत असताना आउटसाठी ऑफ स्टंप बाहेर गेला आणि त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न, पण बॉल अगदी 2 पायांच्या मधून विकेटमध्ये गेलाय आणि ते क्लीन बॉल. पहिल्या बॉलवर गोल्डन डक ठरलाय. बंटी बद्रिके बॅक टू पॅव्हिलियन आणि 2 मोठे धक्के दिले तिथे इम्रोज खानने. पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे विकेट्स मिळवलेत, त्यामुळे आता संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय. तिरुपती सावर्डे बॅकफुटला जरी गेला असेल, फ्रंट फुटला यायला टाइम लागणार नाही, कारण तिरुपती सावर्डे हे मात्र एक महाराष्ट्रातील मोठं नाव आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद यांचा संघ कालही या ठिकाणी दर्जेदार कामगिरी करत असताना पुढे जाताना पाहायला मिळालं आपल्याला. आणि आता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूच्या नावाबरोबर सावर्डे हे नाव देखील जोडले गेलेलं आहे, तसं पाहिलं तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा, परंतु तिरुपती सावर्डेचा देखील एक महत्त्वाचा खेळाडू आणि गेली कित्येक वर्ष कोकणातील क्रिकेट गाजवलंय. आणि नुकतंच जर पाहिलं मुश्ताक अली T20 महाराष्ट्राच्या संघात देखील नाव जोडलं गेलंय. आणि मी सगळ्याच प्रेक्षकांना विनंती करेल, सावर्डेचं नाव मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर नेणारा आणि महाराष्ट्राच्या लेदर बॉलच्या टीममध्ये निवड झालेला टेनिस बॉलचा क्रिकेटपटू, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात विजय पावले यांच्यासाठी. मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार गेल्याच आठवड्यामध्ये नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये देखील मिळवलेला हा एक जबरदस्त खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. आज मात्र इकडे आलेले सगळेच खेळाडू गोपीजी वलयांकित आहे. प्रत्येक खेळाडूच्या नावाला एक वलय आहे, म्हणूनच ते व्यावसायिक संघांमध्ये आज खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु प्रत्येकाला आपला बेस्ट द्यायचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची मॅच आपल्याला पाहायला मिळते. इकडे बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. 2 आघाडीचे फलंदाज माघारी परतलेले आहेत आणि आता मात्र DN नगर अंधेरीचा गोलंदाज, ज्याने मागील मॅचमध्ये काय बॉलिंग केली होती, विक्रांत चव्हाण या फिरकीपटूला आणलंय गोलंदाजीसाठी. परंतु पाहायचं इकडे पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर संघाची 7 झाली आहे. कोपी एक चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सध्या इम्रोज खानने इथे करून दिली आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक जे पॉवर प्लेचं सुरू होईल आणि या ओव्हरमध्ये धावा गरजेच्या असतील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीये, 2 गडी बाद झालेत, परंतु तिथून एक चांगलं कमबॅक करण्यासाठी योगेश पेनकर जाणला जातो आणि सध्या तो स्ट्रायकिंग एंडला तयार होतोय. विक्रांत टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलने घेतलेलं वळण हे जास्त होतं, म्हणून पंच आमच्याकडे देखील वळण घेत आहेत आणि व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे. पहा, ही चिंता राहिली आहे, कारण इम्रोजच्या बाबतीत देखील हे पाहायला मिळालं. सुरुवात त्यांच्याकडून देखील 2 वाईट बॉलने झाली. पहिल्या षटकात 3 वाईट बॉल पाहायला मिळाले. आताही 1 वाईट बॉल पाहायला मिळालाय, म्हणजे अर्ध्या धावा या वाईट बॉलच्या आहेत. परंतु पाहूयात कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी केली जाईल. हे मैदान प्रत्येकाच्याच परिचयाचा आहे. ज्या ज्या वेळेला या महामार्गाने प्रवास होतो त्या त्या वेळेला खेळाडू प्रेक्षक आवर्जून मात्र एसटीतून डोकावत असतील आणि या मैदानाच्या आठवणी रंगवत असतील. असं हे मैदान आणि अशी ही स्पर्धा. या वेळेला फटका पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी आणि तिकडे 2 धावांसाठी पाठवलं या बॉलला. चांगला चेंडू होता, पण तेवढाच चांगला फटका इथे दाखवला. शैलीदार फटका पॉईंटच्या डोक्यावरून घोषांकित क्षेत्रामध्ये सजवलाय, जिथे धावा मिळत आहेत 2. ही मॅच चालवायची असेल, पहिल्या ओव्हरमध्ये काय झालं इथून पुढे मॅटर करणार नाही, कारण इथून पुढे काही चेंडू काही षटकं तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि तिथे तुम्हाला चांगली धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. प्रयत्न करावे लागतील दोघांनाही. प्रयत्न, एकाला धावा रोखण्यासाठी आणि एकाला धावा करण्यासाठी प्रयत्न करायचे.
यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय आणि पंच आमच्याकडे पुन्हा एकदा फिरले. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. बॉल मोठ्या प्रमाणावर वळण घेताना पाहायला मिळत आहेत. तुमच्या वळण किती आहे याचा अंदाज घेऊन तुम्हाला पिचिंग करायची आहे. या मैदानात टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास लिहिला गेलेला आहे. कित्येक खेळाडूने हे मैदान गाजवलंय आणि या मैदानातील असंख्य आठवणी व्यावसायिक खेळाडूंच्या आहेत. यावेळेला मात्र ऑप्टमच्या बाहेर बॉल थोडासा पुढेच केला होता. पाहूया बॉल निघालाय पाठीमागच्या बाजूला आणि बघता बघता बाईच्या स्वरूपातील या येत आहेत 4 धावा. येस, थँक्यू डीजे. एक चांगला लेग कटर विक्रांत चव्हाणचा. त्यानंतर त्या बॉलवर कव्हर्समध्ये खेळायचा होता पण तो बॅटची कडा घेऊन अगदी गॅपमध्ये बॉल गेला आणि एक महत्वाचा चौकार योगेश पेनकरला मिळतोय. या धावा गरजेच्या आहेत आणि सध्या चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे पोहोचली आहे 15 धावा धाव फलकावर. ओहो, यावेळेला मात्र अगदी वेगात वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. मागील बॉल देखील अशाच पद्धतीचा होता परंतु त्याच्यावर 4 धावा आल्या. परंतु दुसरा बॉल पुन्हा एकदा कमबॅक करणारा राहिलाय. पहा, टप्पा पुढे मागे करणं, अचूकतेवर गोलंदाजी करणं, फलंदाजाला रोखणं, त्यांच्या रणनीत्या उद्ध्वस्त करणं हे गोलंदाजाला करावं लागतं आणि विक्रांत तिकडे करतायत ती गोष्ट. परंतु 6 ओव्हरची मॅच आहे, मोठी मॅच आहे. हो, यावेळेला पुन्हा एकदा बॉल फिरला आणि पंचही आमच्याकडे पुन्हा एकदा फिरलेच आणि व्हाईट बॉल घोषित करतायत. बॉलचं वळण किती आहे याचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा व्हाईटच्या स्वरूपात एकने जाते. 16 धावा धावफलकावर देखील होताना पाहायला मिळत आहेत. जिंकायचे प्रत्येकाला, कारण मानाची स्पर्धा आहे, दिवस रात्र पद्धतीने खेळली जाते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये यावर्षी लीग मॅचेस आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने आसमानी टोला, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. येस, थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, पुढे टाकला बॉल, चांगला लेग कटर पण त्याचा समाचार घेत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला योगेश पेनकरने हा बॉल आणि सांगितलंय शांत राहिला, मी काही संत नाहीये. काही काय चाचपडत होता पण त्यानंतर जसा बॉल त्याच्या स्लॉट मध्ये आला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि हा एक मोठा षटकार योगेश पेनकरच्या बॅट मधून. हीच तर खासियत आहे या खेळाडूची आणि एक चांगला षटकार त्यांनी वसूल केलाय. जबरदस्त. इकडे योगेश पेनकर हे असं नाव आहे. महाडमधून क्रिकेटला सुरुवात केली. स्वतः मात्र चांगले क्रिकेटर आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर इंजिनियर आहेत, चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत आणि ते करत असताना मात्र सातत्याने क्रिकेट त्यांना खेळताना आपण पाहतो. फायटर जेट या नावाने ओळखले जातात आणि आता चांगलीच फाईट त्यांची देखील पाहायला मिळते. परंतु एक बाब मात्र चिंतेची आहे, बॅटने धावा येणं एक वेगळ्या बाजूला, परंतु दुसरी चोर सुरू आहे आणि 6 व्हाईट बॉल आत्तापर्यंत आलेले आहेत. ही चिंतेची बाब कुठेतरी असू शकते. परंतु क्रिकेट आहे, जसं पुढे जाईल कशा प्रकारे रंगेल आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेट प्रेमी, त्याचबरोबर कबड्डी प्रेमी म्हणा किंवा बैलगाडा प्रेमी म्हणा, असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला सिद्धेशजी ब्रीद यांचीच टीम आजही या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तिरुपती सावर्डे यांच्यातील एक महत्त्वाची लढत आज आपण पाहत आहोत. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने अप्पर कट, आणखीन एक दर्जेदार फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आता आपल्या भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढू लागलेले आहेत या ठिकाणी योगेश पेनकर. कारण या अगोदर जर पाहिलं तर बॉल थोडासा पुढे होता, थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु खूप चांगला स्ट्रोक समोर मारला आणि आता थोडासा अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर पॉइंटला खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला. धावसंख्या 24 वर आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा बॉल उडवलाय, परंतु यावेळेला दिशा आहे कव्हरची. त्याही ठिकाणी 2 धावेसाठीचा फटका पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती तिरुपती सावर्डे 2 गडी बाद 26 धावा. चव्हाण महागडा ठरलाय. काही वाईट चेंडू देखील टाकले गेले आणि आतापर्यंत 6 वाईट बॉल आपण पाहिलेत. या ओव्हरमध्ये 19 धावा त्याने खर्च केल्या, म्हणजे दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात आणि आता धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा 2 गडी बाद. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची स्पर्धा. 34वे वर्ष, 34वे पर्व या स्पर्धेचं आणि हे पर्व देखील अतिशय आनंदमय वातावरणात
आज तिसऱ्या रात्रीमध्ये आपण दाखल झालोय. मायबाप क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत. एक चांगला सामना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 26, 2 गडी बाद. पहा, टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतेच. मग त्या दिवसाच्या असू देत, रात्रीच्या असू देत, उन्हाळ्यातील असू देत, हिवाळ्यातील असू देत, पावसाळ्यातील असू देत, आपण टेनिस बॉल क्रिकेट प्रेमी आहोत आणि मोठ्या प्रमाणावर या टेनिस बॉल क्रिकेटवर प्रेम करतो. लेदर बॉल क्रिकेट जेवढं आपल्याला आवडतं, माझ्या मते किंबहुना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला आवडतं, कारण आपण ते लहानपणी प्रत्येकाने खेळलेलं असतं. म्हणून या टेनिस बॉल क्रिकेटवर आपलं विशेष प्रेम असतं. पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी साठी ज्याने पहिल्या षटकात 2 विकेटही घेतल्या होत्या, त्याच इम्रोज खान यांना आमंत्रित केलंय. हो, पहिला बॉल लेंथवर पाहायला मिळाला. हळूवार पद्धतीने केवळ ढकलला आणि 1 रन तिकडे पूर्ण केली गेली आहे. पहा, एका बाजूने योगेश पेनकर यांचे हल्ले पाहायला मिळाले आणि इकडे जर पाहिलं तर विजय पावले स्ट्राईक रोटेट करतायत आणि योगेश पेनकर यांना स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न इकडे करतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता 27. मोठी मॅच आहे. दोन्ही संघांची स्ट्रेंथ अखिल भारतातील मोठमोठ्या स्पर्धा या दोन्ही टीमने गाजवलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही टीमवर सध्याच्या घडीला सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. व्यावसायिक क्रिकेट कशा प्रकारे पुढे जातं, मॅच कशा रंगतात ते आज पाहायला मिळेल. यावेळेला आणखीन एक बॉल उडवलाय मात्र कव्हरच्या दिशेने. चांगली बॅटिंग, दर्जेदार. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली बॉलवर आणि 2 धावा. धावा येत आहेत. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय इम्रोज खानच्या विरोधात ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, हा बॉल बॅकफुटला जात असताना कव्हरच्या डोक्यावरून सजवलाय. परंतु दुसऱ्या बाजूला चंदूजी चर्चेत राहील ते आमचं फूड कोर्ट, जिथे तुम्ही कोकणातील अनेक रुचकर पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता. तर मायबाप क्रीडा रसिकांनी खेळाडूंना देखील विनंती असेल, अगदी आपल्या स्टंपच्या मागे फूड कोर्ट आहे, तिथे देखील जा आणि कोकणी पदार्थांचा आनंद घ्या. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा योगेश. हो 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 हो, यावेळेला जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल होतोय स्विंग आणि जातोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. बॉलला कधी आतमध्ये कट करायचं, कधी बाहेर, कधी यॉर्कर लेन, हे संमिश्र गोलंदाजी मात्र इम्रोज यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळते. यावेळेला थोडासा पुढे केला होता बॉल, परंतु इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. तिकडे एक तुम्हाला एक ॲडव्हान्टेज आहे, जरी तिकडे लॉफ्ट केला, उंचावरून स्ट्रोक खेळला, तिकडे कॅच पकडण्याची संधी कमी आहे आणि म्हणून गोपीजी तिकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. 2 गोष्टी आहेत, तिकडे जरी चौकार षटकार नसेल मिळेल, तुम्हाला 2 धावा मिळतील आणि आउट होण्याची संधी ती जी आपण म्हणतो ती कमी आहे. त्यामुळे तिकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे गेली आहे. आधीचा बॉल डॉट बॉल आला होता, त्यामुळेच त्या चेंडूची भरपाई करणे ते क्रम प्राप्त होतं असं योगेश पेनकरनी मनात ठरवलं आणि त्यानंतर 2 धावासाठी हा फटका त्यांनी सजवला, जेणेकरून जो मागचा चेंडू निर्धाव केला होता त्याची भरपाई होईल आणि ती 2 धावा प्राप्त देखील केल्या. धावसंख्या पुढे चालली आहे. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 31, 2 गडी बाद. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना तिरुपती सावर्डे हा संघ. सोबत पुन्हा एकदा एक दर्जेदार लढत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. यावेळेला पुन्हा तेच पाहायला मिळालं. मागील बॉलची झेरॉक्स काढावी की काय, अशाच पद्धतीचा स्ट्रोक इकडे खेळलाय आणि पुन्हा 2 धावेचा फटका खेळलाय. म्हणजे इम्रोजच्या विरुद्ध मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता डबल्स का येईना त्या पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 33 धावा. एक मोठी मॅच आहे. सर्वच टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा या मॅचवर लागलेल्या आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना तिरुपती सावर्डे आणि त्यांच्या विरोधात सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान या 2 नामवंत संघांमधील लढत पाहायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील भले भले धुरंधर आज सावर्डे नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. काय टॅलेंट पाहायला मिळतंय. योगेश पेनकर जबरदस्त फाईट केली. याही वेळेला 10 फटका 2 धावांमध्ये परावर्तित केला. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली 2 विकेट माघारी परतल्यानंतर 35 धावा. तिरुपती सावर्डे.
चिपळूण नगरीचे माजी नगरसेवक सन्मान्य आशिषजी खातू सर यांचा सन्मान करतात राजेश सुर्वे. यावेळेला जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा बॉल जरूर होता, त्यावर विकेट करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले निनाद आवटे यांचा देखील सन्मान होतोय. क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 रात्रकालीन स्पर्धा आणि या स्पर्धेतील दुसरा सामना सुरू आहे तो तिसरा सामना सुरू आहे तिरुपती सावर्डे विरुद्ध सिद्धेश ब्रिज 11. व्यासपीठावर पैगंबर भाऊद्दीन अड्रेकर व्यासपीठावरून सर्व मान्यवर या सामन्याचा आस्वाद घेताना क्रीडा रसिकांच्या मनोरंजनासाठी आणि सुवर्ण संधी भव्य लकी ड्रॉ सोडत थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे. आपण कोणी कुपन घेतलं नसेल तर कुपन विक्री चालू आहे. 100 रुपयामध्ये नशीब आजमावा आणि भरघोस बक्षीस जिंका. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सोबत आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी महत्वाची विकेट आली आहे, विजय पावले माघारी परत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर योगेश पेनकर दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. एका षटकाराबरोबर जर पाहिलं तर 2-2 धावांचे खूप सारे फटके त्यांनी खेळलेत आणि 20 धावांवर बॅटिंग करतायत. आणि आता त्यांना साथ देण्यासाठी जर पाहिलं तर उरण तालुक्यातील मुळेखंड गावचा सिक्सर किंग जीवित म्हात्रे बॅटिंगसाठी आलेत. परंतु गोरेगावचा वेग मात्र गोरेगाव मुंबईचे एक वेगवान गोलंदाज फिरोज शेख गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाला आले आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी घेतलेली विकेट. मॅच मात्र नक्कीच रंगतदार होताना पाहायला मिळेल. यावेळेला पहिलाच बॉल जीवित कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, एक छोटीशी संधी तिकडे जरूर होती, परंतु या बॉलला जर पाहिलं तर परावर्तित केलंय 2 धावांमध्ये. आल्या आल्या हा दुहेरी धावसंख्येचा फटका पाहायला मिळाला. एक मोठी विकेट प्राप्त केली पहिल्या बॉलवर फिरोज शेखने. लेग कटर टाकल्याने त्याच्या विरोधात जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न विजय पावलेचा फसला आणि त्यानंतर तो बाद झालाय. परंतु सध्या 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा हो यावेळेला मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अपेक्षित उंची नव्हती गाठली गेली, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला एवढं मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि मागील बॉल जरी मागील बॉलवर धावा आल्या असतील, या बॉलवर मात्र त्यांनी कमबॅक केलंय आणि हे कमबॅक खूप महत्त्वाचं असणार आहे. अखूट टप्प्याचा बॉल थोडीशी उसळी होती, मिड विकेटच्या दिशेने ढकललं या बॉलला. 1 रन तिकडे पूर्ण केला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. परंतु इकडे जर एका धाव जरी आली तर ती गोलंदाजासाठी गोपीजी फायदेशीर असणार आहे, कारण मोठे फटके नाही येऊ द्यायचे. हीच रणनीती, कारण आता 3 विकेट माघारी परतल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावर. फिरोजचं हे षटक आतापर्यंत चांगले राहिले, कारण 4 चेंडूत त्यांनी केवळ 3 धावा खर्च केल्यात. परंतु आता त्यांच्या समोर आहेत योगेश पेनकर. अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटला उडवलाय. दर्जेदार खेळ दाखवतात या ठिकाणी. डिक्लेअर झोनच्या ग्राउंडमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायला पाहिजे त्याचं उत्तम प्रात्यक्षिकच योगेश पेनकर यांनी इकडे दिलंय. एक रणनीतीबद्ध खेळ सध्या योगेश पेनकर कडून आपण पाहतोय. ज्या पद्धतीने तो स्ट्रायकिंग एंडला गेला, प्रत्येक बॉलवर ऑन साईडला न खेळता ऑफ साईडला डिक्लेअर क्षेत्रामध्ये खेळत असताना तो धावा इथे अर्जित करतोय आणि ही रणनीती त्याने सध्या आपल्या टीमसाठी इथे दाखवले. हे चांगलं इंटेंट आहे, पॉझिटिव्ह इंटेंटने खेळत असताना योगेश पेनकर आपल्याला पाहायला मिळतो आणि टीमसाठी धावा तो वसूल करतोय. पहा गोपीजी, षटकार मारायला जाऊन किंवा चौकार मारायला जाऊन एखादा बॉल डॉट येण्यापेक्षा बॅकफुटला जाऊन 2 मारलेल्या केव्हाही चांगल्या, आणि तेच करताय तिकडे. या वेळेला मात्र तेच करण्याचा प्रयत्न होता. बॉल निघाला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. पाहूया तिकडे किती धावा मिळतील. योगेश पेनकर यांच्या बॅटमधून 2 धावांचा फटका पुन्हा एकदा तिकडे येताना पाहायला मिळतोय. काय सुंदर बॅटिंग त्या ठिकाणी केलेली आहे त्यांनी. एका मागोमाग 1-2 धावांचे फटके त्यांनी खेळले आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपल्या टीमला पोहोचवलेला आहे. धावसंख्या टीमची आहे या ठिकाणी तिरुपती सावर्डे टीमची धावसंख्या झालेली आहे 42 धावा धाव फलकावर 3 विकेट माघारी परतल्यानंतर. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. अतिशय शांत आणि संयमी, तेवढाच आक्रमक पवित्रा घेत असताना बॅटिंग करतोय योगेश पेनकर. आणि असं म्हटलं जातं चंदूजी
की चुकीच्या दिशेला वेगात जाण्यापेक्षा योग्य दिशेला सावकाश जाणं कधीही चांगलं आणि तेच इथे दाखवून देतोय योगेश पेनकर. 3 गडी बाद झाले, धावसंख्या सध्या 42 आहे. पुढे एका बाजूला शांत क्रिकेट सध्या योगेश पेनकरच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि जसे बॉल येतील तसा तो बॅटने दिशा देतोय. म्हणजे जसं बॉल तसं दिशा. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना धावा इथे वसूल केल्या जात आहेत आणि हे गरजेचं राहील. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील तेवढी चांगली कामगिरी करत असतात आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय 2 षटकं शिल्लक आहे. शेवटची 2 षटकं आता महत्वाची राहतील. तर पाहूया काय होईल येणाऱ्या 2 षटकांमध्ये. 42 वर असणारी धावसंख्या आणि गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजाला अहमदाबाद एक्सप्रेस म्हणतात, गुजरातचा गोलंदाज राकेश कहर. हो, पहिलाच बॉल बॅटची कडा घेत असताना पाठीमागे जाईल, तिकडे एक धाव घेतली गेली. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. रती महारथी आज मात्र चिपळूण तालुक्यातील सावर्डे नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. 34 वर्षाची परंपरा पहा. आनंदवाडीची स्पर्धा असू देत, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा असू देत, ज्या पद्धतीने कोकणातील स्पर्धा रंगतात. अगदी मी बोरलीच्या स्पर्धेचाही उल्लेख या ठिकाणी आवर्जून करेल. निजामपूरच्या ज्यांना परंपरा आहे कित्येक वर्षाची, तर त्या स्पर्धांमध्ये, कोकणातल्या स्पर्धांमध्ये नाव घेतलं जातं या स्पर्धेचं. आणि आज 34 वर्षाची परंपरा असणारी एक जुनी जाणती स्पर्धा जी खेळाविषयी प्रत्येकाला वाटत असते. आणि पहा, प्रेक्षकांची गर्दी चारी बाजूला प्रेक्षकमय वातावरण आताच झालंय. म्हणजे मैदानातही गर्दी आणि यूट्यूबलाही झालेली आहे गर्दी, कारण ही स्पर्धा मानाची आहे आणि प्रतिष्ठेची सुद्धा आहे. हे सर्व आमचे प्रेक्षक दर्दी आहेत आणि म्हणूनच ही गर्दी पाहायला मिळते. 34वा पर्व या स्पर्धेचं आणि पहा सर्व प्रेक्षक गॅलरी फुल झाले. तेवढाच आनंद घेत आहेत फूड कोर्टचा. त्याबरोबर आपण पाहतोय प्रत्येक दिवशी आमच्या मायबाप क्रीडा रसिकांसाठी लकी ड्रॉची देखील योजना इथे केली गेली. त्यामुळे अनेक भाग्यवान विजेते प्रत्येक दिवशी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक पर्वात नाविन्य उपक्रम देण्यासाठी ही स्पर्धा जाणली जाते आणि या पर्वात देखील आपण नाविन्यपूर्ण उपक्रम पाहतोय. शेवटची 2 षटके ते शिल्लक असताना पुन्हा एकदा तयार होतोय राकेश कर. यावेळेला योगेश पेनकर पुन्हा एकदा तेज. आज मात्र कव्हर्सच्या दिशेने कसे फटके खेळायचे याचे धडेच या ठिकाणी दिलेले सातत्याने. प्रत्येक बॉल कसाही टाका, त्याला कधी पॉइंटला, कधी कव्हर्सला, कधी जमिनीलगत, तर कधी उंचावरून असे फटके या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. आणि त्यामुळे 26 धावांवर बॅटिंग करतायत योगेश पेनकर. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडे जाईल बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर थांबवले तिकडे. आणि धावसंख्या जर पाहिली तर बत्तीस धावांवर खेळतात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. जीवित यांच्याकडे देखील बिग हिट करण्याची क्षमता आहे किंवा दर्जेदार स्ट्रोक, कव्हर पॉईंट देखील तेवढंच चांगले खेळतात, परंतु राकेशला त्यांना थांबवण्याची क्षमता आहे. पाहूया काय होईल. राकेश कहर मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना हाही खेळाडू आपल्याला पाहायला मिळू शकतो. दुसऱ्या बाजूला जर एका बाजूला जर पाहिलं तर अफजलभाई यांना व्यवस्थापन करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपल्याला राहुल वाल्मिकी आणि अहमदभाई यांना देखील आपण पाहतोय. कारण टीम खूप महत्त्वाच्या असतात या सगळ्या. आणि आज दर्जेदार खेळाडू दोन्ही टीममध्ये पाहायला मिळत आहेत. काहीतरी रनम घेताना चुकतंय आणि त्यामुळे 2 वेळा मात्र पुन्हा तिकडे ते थांबले राकेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केले जाईल. कोकणातील प्रेक्षक देखील आतुर असतात या स्पर्धा कधी येतात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेने जर पाहिलं तर सगळ्यांनाच मात्र प्रभावित केलं जे भव्य दिव्य आयोजनाने आज आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता दीपकदादा पवार या ठिकाणी देखील आयोजकांची मध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. आणि 34 वर्षाची परंपरा असणारी ही सावर्डेची स्पर्धा देखील जबरदस्त चर्चेत येताना पाहायला मिळते. रात्रकालीन स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी लीग पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतोय. ओ, या वेळेला बॉल पुढे केला, टप्पा पडल्यानंतर थोडासा वळवला, बॅटच्या काही पट्ट्यात आला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. इकडे राकेश कहार सांगतायत मी सावर्ड्याला आणि चिपळूण तालुक्यामध्ये आलोय गुजरातच्या अहमदाबादवरून कशासाठी. माझी टीम जिंकली पाहिजे आणि माझाही परफॉर्मन्स झाला पाहिजे, माझ्याही नावाची चर्चा प्रेक्षकांमध्ये झाली पाहिजे, याकरता आलोय मी सुद्धा इकडे. प्रत्येकाला ते करायचं असतं. आपल्या नावाबरोबर आपल्या गावाच्या नावाची चर्चा देखील करायला लावायची असते. असं हे क्रिकेटचा खेळ आज आपण पाहतोय सावर्डे नगरीमध्ये. हो हो हो, यावेळेला देखील पंच मात्र आमच्याकडे वळताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते 2 धावांनी धावसंख्या 2 ने पुढे गेली.
धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 48 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे पहा मान्यवरांची मांदियाळी अगदी मंचावर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला या मॅचला पाहण्यासाठी मात्र लांब लांबवरून आलेले क्रिकेट रसिक देखील दर्दी क्रिकेटचे चाहते जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आयोजकांच्या सूचना येत आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपण आपला जो एक रिव्ह्यू होता सुरुवातीलाच गमावलेला आहे. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी चिपळूण होऊन स्वानंद रानाडे आणि त्यांच्या सोबत आलेले कदम, मी जमीर भाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या दोघांचाही अब्बाई सिग्नल वाईट बॉल आहे आणि तुमच्याकडे जो रिव्ह्यू होता तो याआधी तुम्ही गमावलाय. सन्मान्य रानाडे, त्यामुळे सामना सुरू करा. पंचांना विनंती आहे. चला पंचांनी इथे निर्णय दिला व्हाईट बॉलचा. तुमच्याकडे एकच रिव्ह्यू होता तो तुम्ही यादी घेतलाय आणि तो रिव्ह्यू तुम्ही गमावला असल्यामुळे तुम्हाला आता रिव्ह्यू नाहीये. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला विनंती आहे मॅचला सुरुवात करा. चला जमत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावफलक जर पाहिला तर या 2 धावांच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 48 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं मार्गस्थ असताना पाहायला मिळतं. 2 बलाढ्य संघांमधील लढत बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कोकणातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा यंग बॉयची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा तेज कव्हरच्या दिशेने मात्र हा बॉल ढकललाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. योगेश पेनकर यांची दर्जेदार खेळी आणि संघाची धावसंख्या 50 होताना पाहायला मिळते. खूप चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दर्जेदार म्हणजे एक मोठा फटका आला, एक षटकार आला, परंतु दुहेरी धावसंख्या मात्र त्यांनी सातत्याने घेतल्या. त्याच्या जोरावर मात्र धावसंख्येला आकार दिलाय. 5वं षटक सुरू असताना संघाची 50 देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते. योगेश पेनकर यांच्या खूप सारे इनिंग आपण पाहिले असतील, परंतु ही सुद्धा खूप दर्जेदार आहे. टप्प्याचा बॉल त्याला केला हुक आणि पाहूया जाईल सीमा रेषा पार. षटकार सिबल क्रिकेट यासाठी हा खेळाडू जाणला जातो. फायटर जेट ऑफ महाराष्ट्र आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी चांगली बॅटिंग करताच नाही योगेश पेनकर. तब्बल 13 वेळा दुहेरी धावा त्यांनी वसूल केल्यात, परंतु जसा खराब चेंडू मिळाला त्याच्यावर एक मोठा प्रहार केला आणि हा षटकार ते वसूल केलाय. हीच तर खासियत आहे या खेळाडूची. चंदूजी, योगेश पेनकर जर पाहिलं तर 17 चेंडूमध्ये 40 धावांवर बॅटिंग. 18 चेंडूमध्ये 40 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. एक षटक मात्र अजूनही बाकी आहे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 56 होताना पाहायला मिळते. अब तक 56 आणि आता मात्र फलंदाजांना रोखण्यासाठी जर पाहिलं तर येत आहेत फिरोज शेख. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता जीवित. टप्प्याचा बॉल त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले. तिकडे आहेत फिल्डर. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 57 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आणि एक जबरदस्त मॅच आहे. यूट्यूबला मात्र tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी केलेली गर्दी आणि मैदानात देखील कोकणचे टेनिस क्रिकेटचे चाहते प्रेमी, कारण कोकणचं टेनिस क्रिकेटचं प्रेम थोडंसं वेगळंच आहे.
कारण इकडे खूप मोठ्या प्रमाणावर टेनिस क्रिकेट लाईक करणारी लोक आहेत गावागावात, मात्र टेनिस क्रिकेट फॉलो करणारे आहेत कोकणामध्ये आणि इकडल्या स्पर्धाही जबरदस्त असतात. यावेळेला प्रचंड वेगातील चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी केला जातोय. अपील केलं परंतु अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय आणि इकडे जर पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. भन्नाट वेग होता या बॉलवर. पुढे टाकला थोडासा बॉल, त्या बॉलच्या विरोधात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पॅडवर बॉल आदळलाय. हलकसा अपील फिरोज शेख कडून, परंतु त्यानंतर पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. एक धाव ते प्राप्त केले. लेग बायचा इशारा आणि अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 58 धावा. गडी बाद झाली 3. अडकळत सुरुवात झाली होती चंदूची, परंतु त्यानंतर आता एक चांगलं फायटिंग टोटल इथे बनवत असताना तिरुपती सावर्डीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 58 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मोठी मॅच आहे. यंग बॉईजची ही स्पर्धा सातत्याने आपल्या सगळ्यांची मनं जिंकून घेते. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल जरूर, परंतु इकडे पंच घोषित करतायत व्हाईट बॉल आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील येताना पाहायला मिळते. मित्रांनो, आपण बघता यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024. आज देखील गेल्या 2 रात्रीप्रमाणे भरघोस अशी बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. फक्त 100 रुपयामध्ये लकी ड्रॉ भव्य सोडत 100 रुपयामध्ये आपलं नशीब आजमावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्राचा आणखीन एक सिक्सर किंग, गाव अलिबाग, जिल्हा रायगड, पंकज जाधव बोम बोम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया दुसऱ्या बाजूला फिरोजचा वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. वेगवान गोलंदाजी याही अगोदरच्या षटकामध्ये फिरोजने केली आणि आता पाहूयात काय होईल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. फटका तर चांगला आहे, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. फिरोजच्या विरुद्ध मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इकडे होतोय, परंतु यशस्वी नाही होऊ देत आहेत. पहा, या अगोदर देखील ज्यावेळेला फिरोज आले होते त्या षटकात देखील चांगली कामगिरी त्यांची राहिली होती आणि याही षटकामध्ये आपण पाहू शकता चांगली कामगिरी. धावसंख्या 60 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि आता पंकज जाधव बॅटिंगसाठी बोम बोम. हो, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी दांडी दांडी गुल करून टाकली आहे फिरोजने. आल्या पावली माघारी परतावं लागतं या ठिकाणी पंकज यांना. एक लेन बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल, त्याच्या विरोधात अगेन्स्ट द बॉल घेण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर दांडी गुल झाली. योगेश इथे चांगला खेळतोय, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पंकज जाधव गोल्डन डक शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. बॉडी लँग्वेज पहा, खांदे खालावलेत, नाराज आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये बंधू पाकडे हे देखील एक मोठं नाव, क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तिरुपती सावर्डे हा संघ आपण नेहमीच पाहत असतो आणि या संघाचे पुरस्कर्ते आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. सध्या फलंदाजाच्या भूमिकेत बंधू पाकडे यांना आपण पाहणार आहोत, परंतु दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाज फिरोजचं देखील कौतुक करावं लागेल. एक मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. यावेळेला बंधू आल्या धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला जरूर मिळाला आणि धाव पूर्ण होते. एक अशी क्रीडा स्पर्धा आणि एक संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या क्रीडा स्पर्धेची ख्याती आहे गेली 34 पर्व आणि असे आमदार जे मात्र आपल्या सगळ्यांना लाभलेले आहेत, कार्यतत्पर, सर्वांच्या सेवेला तत्पर असणारे, महाराष्ट्रातील अभ्यासू आमदार म्हणून देखील ज्यांची ओळख आहे. हो, यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल वळवण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी. फिरोजचं कौतुक तर झालंच पाहिजे. आमदार शेखर निकम साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आमदार शेखर निकम ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. योगेश पेनकरने मात्र या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली आणि खूप चांगले या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळाली. योगेश पेनकर 19 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी करताना पाहायला मिळाली.
डीजे धन्यवाद. पहिला डाव संपलाय, दुसरा डाव मात्र या ठिकाणी अजूनही सुरू व्हायचा आहे. एक चांगली आणि दर्जेदार मॅच आपण पाहतोय. दोन अशा टीम म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान हा एक बलाढ्य संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तिरुपती सावर्डे मानाची प्रतिष्ठेची यंग बॉयची स्पर्धा 34व्या पर्वामध्ये आलेली आहे. आमदार शेखर निकम ट्रॉफी 2024 आपण पाहतोय आणि अशा आमदार साहेबांचा या कार्याचा गौरव करण्याची संधी आपल्याला लाभते, कारण त्यांची कार्यतत्परता, ज्यांचे अभ्यासू भाषणं आम्ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये सातत्याने पाहिलेली आहेत आणि आज त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि बघता बघता ही स्पर्धा 34 वर्षाची झालेली सुद्धा आहे आणि त्यामुळे यावर्षी लीग फॉर्मॅट नाईट पद्धतीच्या मॅचेस, त्यामुळे प्रेक्षकांना खूप आवडले यावर्षीची स्पर्धा. परंतु पहिला डाव झालाय, दुसरा डाव अजून बाकी आहे. पहिल्या डावात जर पाहिलं तर धावा एकंदरीत होताना पाहायला मिळाल्या 61 आणि विजयासाठी दुसऱ्या डावामध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. दुसऱ्या डावामध्ये मित्रांनो आपण बघतोय यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 सह्याद्री क्रीडा संकुलावरती भरगच्च या पंचक्रोशीतून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून क्रीडा रसिक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय पैगंबर हुसेन भाऊद्दीन अड्रेकर या व्यास रंगमंचावरून मान्यवर या सामन्याचा आनंद लुटताना आणि क्रीडा रसिकांसाठी एक सुवर्ण संधी. थोड्याच वेळात कालच्या सारखा या ठिकाणी 16 बक्षिसांची खैरात आहे. अजूनही आपण कोणी कुपन घेतलं नसेल तर राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या बाजूला म्हणजेच त्याने काढल्या. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना इम्रोज खानने 2 षटकं टाकली, 16 धावा खर्च केल्याने 2 गडी बाद केले होते. चांगली गोलंदाजी राहिली फिरोज शेखची आणि त्याचबरोबर विक्रांत चव्हाणने देखील चांगली गोलंदाजी केली. आता 62 धावांचं लक्ष्य इथे पूर्ण केलं जाईल का हे देखील पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अलोट गर्दी प्रत्येक पर्वात हेच आपल्याला पाहायला मिळतं. सर्वच आमची मायबाप क्रीडा रसिक गर्दी आहेत क्रिकेटसाठी आणि ही गर्दी पाहायला मिळते. जिथे जागा मिळेल तिथे बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. हे प्रेम आहे आदरणीय शेखर सरांवरचं, हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. युट्यूबद्वारा tenniscricket.in च्या माध्यमातून जे मायबाप क्रीडा रसिक लाईव्ह आमच्यासोबत जोडले गेलेत आपलं देखील हार्दिक स्वागत. मंचावर अनेक अतिथी देव बाबू आपली संस्कृती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि आता 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा पाहायला मिळतात. आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय कार्यतत्पर अभ्यासू आमदार शेखर निकम साहेब हे देखील या मॅचचा व्यस्त आहेत. ते प्रवास करतायत परंतु मॅचचा आनंद सातत्याने घेत आहेत. या स्पर्धेच्या अपडेट्स घेताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आज सोहळा नाईट स्पर्धा जरी थंडी आहे परंतु प्रेक्षकांना ही मॅच पाहायची आहे म्हणून लांबून म्हणजे लहान लहान मुले देखील पाहणं किती मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत. त्यांना सुद्धा ही मॅच पाहायची आहे, हे तारे सितारे पाहायचे आहेत. त्यामुळे त्यांना देखील खूप मोठी उत्कंठा पाहायला मिळते. माझ्याबरोबर आता मात्र गोपी जाधव हे मुख्य समालोचकांमध्ये दुसऱ्या डावात जोडले जातील. अगदी बरोबर उल्लेख केला चंदूजी तुम्ही. शेखर सरांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम, सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा प्रत्येक क्षेत्रात नेहमीच युवकांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. आणि ही स्पर्धा आज आपण पाहतोय सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचं हे क्रीडांगण आज अलोट गर्दी पाहायला मिळते. उत्तम दर्जाचं क्रिकेट सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जातं आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये ही लढत दुसऱ्या डावाचा खेळ जिथे 62 धावा बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझी आणि त्याच्या बरोबरीने कृष्णा गवळी
दोन्ही फलंदाज मैदानात. डावाला सुरुवात करते दुसऱ्या डावाला तर गोलंदाजी मार्कवर पहिले षटक पॉवर प्लेचा हाताने गोलंदाज तयार होत असताना राज सिंग. पॉवर प्लेची षटकं खूप महत्वाची असतील. 62 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. कालपर्यंत आपण पाहिलं की डावखुऱ्यातच एक फलंदाज इथे तेवढेसे यशस्वी होत नव्हते, परंतु आज आपण पाहिलं महेश नानगुडेने चांगली फलंदाजी केली आणि या मॅच मध्ये योगेश पेनकरने अक्षरशः या डावाला सांभाळत असताना 19 बॉलमध्ये 41 धावा, एक सेन्सिबल इनिंग पेश केली आपल्या टीमसाठी आणि एक नक्कीच फायटिंग टोटल म्हणता येईल. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित नसते आणि त्यामुळेच हा सामना इथे रंगेल. 36 बॉलमध्ये रन बनवायचे. 62 पहिलं षटक राज सिंग च्या हातात बॉल इथे सोपवला जाईल. तर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी टीचर्स वॉरियर्स आणि TCC कुचांबे दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या आणि टॉस बॉक्स मध्ये प्रशांत आदाबडे सर आपल्यासोबत जोडले जातील. तर पंचांचा निर्णय तो लेट्स प्ले. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी पुन्हा एकदा विनंती असेल. TCC कुचांबे विरुद्ध टीचर्स वॉरियर्स रत्नागिरी दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित उपस्थित व्हा. ऑल सीट अंपायर सिग्नल. दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होईल. 62 धावांचं लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी. राज सिंग पहिलं षटक इथे हाताळेल. स्ट्रायकिंग एंडला फरदीन काझीसाठी पहिला बॉल. आउटसाठी ऑफ स्टंप फुलरलीनचा बॉल थोडासा बाहेर टाकलाय, तिथे बीट झालाय. फरदीन बॉल विकेट किपरच्या मागे चाललाय. रन मिळणार नाहीये. पहिलाच बॉल या ओव्हरचा. डॉट बॉलिंग ओव्हरची सुरुवात केली आहे राज सिंगने. डावखुऱ्याचा सीमर एक चांगला यंगस्टर खेळाडू, अनेक स्पर्धा गाजवल्यात, चांगलं टॅलेंट, चांगलं पोटेन्शियल असताना आणि सध्या या मॅच मध्ये आपल्या टीम कडून पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन आला. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, अचूक लाईन, पहिला चेंडू निर्धाव. फरदीन पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. काही काळ बॉल हवेत राहिला. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा मागे गेला. बॉल थांबवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान एक धाव इथे प्राप्त होते. सिंगल इथे प्राप्त करत असताना फरदीन काझीचं खातं उघडलं जाते. धावसंख्या स्कोर कार्डवर 62 धावांचं लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी टीम सिद्धेश ब्रीथ 11 या टीमच्या समोर आणि सध्या राज इथे राज करेल का? मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु या मॅच मध्ये अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर देखील ताकदीचे फलंदाज आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला कृष्णासाठी हा चेंडू लेग कट होता. बॅकफुटला जात असताना कट केल्याने बॉल चालले पॉइंट मध्ये घोषांकित क्षेत्रात. रन मिळतील ते 2. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा, सर्वाधिक उत्कंठा शेगेला घेऊन जाणारी स्पर्धा. प्रत्येक पर्वात नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज देखील लकी ड्रॉचा नक्कीच आपण पाहणार आहोत. लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक भाग्यवान विजेते गोलंदाज तयार होत असताना राज फुल टॉस होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉटम एंडचा वापर. लो फुल टॉस होता. ऑन साईडला दिशा देत असताना सिंगल इथे प्राप्त केली कृष्णा गवळीने. त्याचं देखील खातं उघडलं जाईल. सिंगलच्या जोरावर टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 4 धावा. 62 धावा. 62चं टार्गेट सेट केलं गेलंय. त्यामुळे थोडीशी जोखीम घ्यावी लागेल. चांगली फलंदाजी अपेक्षित असेल. चांगल्या चेंडूंवर सिंगल डबल गरजेचे असतील. खराब चेंडूंवर मोठे फटके आणि ते सामर्थ्य आहे फरदीन काझीकडे, ते सामर्थ्य आहे कृष्णा गवळीकडे आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला फरदीनसाठी बॉल बाहेर ठेवलाय. पुन्हा एकदा कव्हर्सला पंकज जाधवनी चांगले क्षेत्ररक्षण केलं. बॉल चाललाय डॉट बॉल. रन इथे मिळत नाही. जेवढी डॉट बॉल येतील तेवढा दबाव असेल, परंतु दुसऱ्या बाजूला काही वेळ शांत राहिल्यानंतर फरदीन देखील आक्रमक पवित्रा घेतो. मागच्या हंगामात देखील चांगलं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं. या हंगामात देखील चांगल्या टच मध्ये आणि पुन्हा एकदा तयार होतो राजच्या विरोधात. यावेळी फुल लेनचा बॉल, बॉटमॅनचा चुकीचा वापर आणि सहज चेंडू चाललाय विकेट मध्ये. पहिला धक्का बसतोय. क्लीन बोल्ड होतोय फलंदाज फरदीन काझी. OUT आउट. रसिकांच्या माहितीसाठी आपण हा सामना tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जे क्रीडा रसिक घरी बसून हा सामना पाहतायत त्याची संख्या आता 10,000च्या वर पोहोचलेली आहे आणि हे सह्याद्री क्रीडा संकुल देखील खचाखच क्रीडा रसिकांनी भरलेला आहे. अप्रतिम सामना.
नक्कीच, कारण यूट्यूबला जे tenniscricket.in वर चाहते मॅचचा आनंद घेत आहेत सगळ्यांचं आम्ही स्वागत करू, कारण ही मानाची स्पर्धा आहे आणि ती पाहण्यासाठी मैदानावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक दाखल झाले. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. परंतु इकडे जर पाहिलं, राज सिंग या गोरेगाव मुंबईच्या गोलंदाजाने मात्र फरदीनच्या विरुद्ध खूप चांगली गोलंदाजी केली आणि फरदीन सारखा एक मोठा विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवलाय, ज्यावेळेला 62 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा. परंतु एका बाजूला तुळजापूरचे कृष्णा गवळी आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील फुंडे गावचा सितारा, ज्यांच्याही बॅटिंगची चर्चा या हंगामात झाली आहे, तेच प्रथमेश म्हात्रे बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु राज यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोपी, पॉवर प्ले खूप महत्वाचा आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एक मोठी विकेट, फरदीन काजी सारखा एक मोठा फलंदाजी ते बाद केलं राज सिंगने आणि धाबा खर्च केल्यात फक्त पहिल्या ओव्हरमध्ये 4 ला 1. इथून पुढे बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. हे पहा या मॅचचं समीकरण. दुसऱ्या डाबात 30 बॉलमध्ये 58 धावा बनवायचे आहेत. नवीन फलंदाज आता पोहोचला मैदानात, प्रथमेश म्हात्रे. डावखुऱ्या हाताचा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडला तयार होत असताना उजव्या हाताचा फलंदाज कृष्णा गवळी, त्याच्यासमोर दुसरं षटक पॉवर प्लेचं विजय पावली, महाराष्ट्राचा रणजीपटू. फुलेलींचा बॉल कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय, गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. या 2 धावांनी धाव फलक पुढे चाललंय 6. पहिला बॉल विजय पावले, या खेळाडूची देखील भरपूर चर्चा राहिली. टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास, लेदर बॉलचं क्रिकेट, त्यानंतर महाराष्ट्र संघात दाखल झाला. MPL ची स्पर्धा गाजवली रत्नागिरी जेटसाठी खेळत असताना आणि त्यानंतर पुन्हा एकदा टेनिस बॉलच्या क्रिकेटसाठी या स्पर्धेत तो दाखल झालाय. एक चांगला ऑलराऊंडर, पण तो सध्या आपल्या टीमसाठी दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवर 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. फलंदाज तयार. कृष्णासाठी बॉल पुढे टाकलाय, चांगला ड्राईव्ह, बॉटम एंडचा वापर करत असताना ड्राईव्ह केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं उत्तम दर्जाचं या बॉलवर पाहायला मिळालं. मयूर वाघमारे मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना बॉल त्यांनी थांबवला. बॉल चाललाय डॉट बॉल. जेवढी डॉट बॉल इथे टाकले जातील तेवढाच दबाव इथे पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या टीमवर असेल, त्यामुळे धावा गरजेच्या आहेत. 62 धावांचं लक्ष्य आणि हे सहजासहजी इथे पूर्ण होणार नाही. विजय पावले पुन्हा एकदा तयार. यावेळी आत येणारा बॉल डबल माइंडेड झाला. लास्ट मोमेंटला फक्त बॉटम एंडचा वापर करत असताना दिशा दिली मिड ऑन मध्ये, तिथे सिंगल प्राप्त केली आहे कृष्णा गवळीने आणि एका धाबीने धावफलक देखील पुढे चालले. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 7 धावा, 1 गडी बाद. पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का दिला तिथे राज सिंगने. फरदीन काझी थोडासा अपयशी राहिला. त्यानंतर आता प्रथमेश म्हात्रे, डावखुऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू, हा देखील विस्फोटक होऊ शकेल. आणि आता क्षेत्ररक्षणात हलकासा बदल. डावखुऱ्या हाताचे खेळाडू कालपर्यंत आपण पाहिलं तितकेसे इथे यशस्वी होत नव्हते, परंतु आज महेश नानगोडेने चांगली फलंदाजी केली. त्यानंतर आता प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतो या डाबात फलंदाजी करत असताना सिद्धेश ब्रीथ 11 प्रतीत यश उद्योजक सिद्धेश ब्रीथ यांचा हा संघ आज देखील या स्पर्धेत खेळतोय. विजय पावले तयार होते राईट अराउंड विकेटने. पुढे टाकलाय बॉल, चांगली लाईन, अतिशय सुरेख टप्पा पाहायला मिळतो. ही खासियत आहे या खेळाडूची. चांगले स्लोअर 1-2 टाकतो, तेवढेच चांगले कटर देखील पेश करतो आणि इथे देखील आपण तेच पाहिलं. पुढे टाकलाय बॉल, रिप्ले मध्ये पहा, टप्पा पहिल्यांतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल आणि जेवढी डॉट बॉल आपण आधीच उल्लेख केला की जेवढे डॉट बॉल इथे खेळले जातील तेवढा दबाव बनेल आणि तो दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा हलकासा बदल. पॉवर प्लेचं दुसरं षटक, एक मोठी लढत तिरुपती सावळेच्या विरोधात. सिद्धेश ब्रीथ असंख्येतील दुसऱ्या डाबात 62 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरला. 1 गडी माघारी परतलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. विजय पावले सध्या गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यात आणि आतापर्यंत दाखवलाय. क्षेत्ररक्षणात हलकासा बदल. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. 1 खेळाडू लॉंग ऑन मध्ये, दुसरा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. प्रथमेश म्हात्रे. टीचर वाईज संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. टीचर्स वॉरियर्स ओव्हर टू कम बॉक्स. तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होईल. टीचर्स वॉरियर रत्नागिरी विरुद्ध आपण पाहणारा संघ असेल. विजयचा हा चेंडू बॉटम एंडचा चांगला वापर करत असताना ऑन साईडला वळवलाय मनगडाच्या साहाय्याने, जिथे धावा मिळतील 2. गोशांकी क्षेत्रात बॉल
आणि 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचं विजय पावलीने अचूकता दाखवली. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले फलंदाजांना, त्यामुळे थोडासा कस लागेल. एक मोठी स्पर्धा, कोकणातील सातत्याने चर्चेत राहणारी स्पर्धा. विजय पावली राईट अराउंड विकेटने पुन्हा एकदा तयार. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाहीये. गती थोडीशी कमी होती. त्यानंतर ऑन साईडला मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश पवार म्हणजेच नानाने बॉलला इथे थांबवलं. तोपर्यंत सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकांचा खेळ इथे संपत असताना 10 धावा 1 गडी बाद. विजय पावले यांना जसं मांगलेने नाव दिलं तसं सावर्डेने देखील दिलं आणि आज सावर्डेकडून खेळत असताना काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी केली. केवळ 6 धावा या षटकात आलेल्या, म्हणजे विकेट जरी नसेल आली तरी धावसंख्येला लगाम घालण्याचं काम पहिल्या दोन्ही षटकात झालेलं आहे. केवळ 10 धावा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 52 पाहिजे, म्हणजे या 52 तेवढ्याही मोठ्या नाही आहेत. होऊ शकतात, ते प्रयत्न करावे लागतील. प्रथमेश म्हात्रे आणि कृष्णा गवळी हे ते खेळाडू आहेत ज्यांना या पद्धतीच्या मॅचेस जिंकायच्या कशा हे माहिती आहे. परंतु आजच्या दिवसात या गोरेगाव मुंबईच्या राज सिंगने देखील प्रभावित केले, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये 2 षटकात केवळ 6 धावा देत 3 विकेट घेत मॅन ऑफ द मॅच घेतली आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि फर्दींची एक बहुमूल्य विकेट देखील घेतली होती. त्यामुळे हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. पाहूया. या ठिकाणी अशोक काजोळकर सरांना विनंती करेल, आपल्या यंग बॉयजचे ज्येष्ठ सदस्य देखील आहेत. दुसऱ्या बाजूला राऊत सरांना विनंती करेल, राऊत सर आपण देखील या सेक्शनचे या ठिकाणी अधिकारी आहेत, तर आपल्या शुभ हस्ते मला टॉस केला जाईल. अगदी थोड्याच वेळात टॉस आपण करणार. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी सज्ज होतील. तोपर्यंत ऐकूया या ठिकाणी धावतं समालोचन. राजसिंगचा हा चेंडू सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड, चांगला फटकाने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. धन्यवाद डीजे. तर इकडे एक जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. सर बॅटने षटकार खेळला या ठिकाणी प्रथमेश यांनी, याचसाठी ओळखले जातात. मोठ्या मॅचचे मोठे प्लेयर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि हा षटकार पहा, हा षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये सिद्धेश ब्रिज प्रतिष्ठानला आणतोय. मॅच मध्ये शिरकाव करून देणारा षटकार म्हणावा लागेल. 2 षटकांमध्ये फक्त धावावल्या त्या 10, तिथे 1 गडी गमावला होता. परंतु तिसरं षटक जसं सुरू झालं, ज्या राज सिंगने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आणि त्याच राज सिंगचं इथे स्वागत करणारा हा षटकार पाहायला मिळाला प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. टीचर वॉरियर्स रत्नागिरी टीमचे कॅप्टन आमचा आवाज पोहोचत असेल तर त्वरित टॉस साठी उपस्थित व्हा. टीचर वॉरियर्स रत्नागिरी. उत्तुंग षटकार ही ताकद या खेळाडूची. पहिला चेंडू थोडासा फुडी टाकला आणि त्यानंतर चांगलं अफलातून टायमिंग जुळवलं आणि त्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल पाठवला आणि आता पंचांचा निर्णय या बॉलवर काय येईल. पुन्हा एकदा फुडी टाकण्याचा प्रयत्न केला बॉलर राजने. हा बॉल तिथून लाईन पिक केली. ऑन साईडला मोठा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर गेला, पण आता या बॉलवर धावा किती मिळणार. प्रथमेश म्हात्रेने आता गिअर शिफ्ट केलाय. 62 धावांचं लक्ष. आधीच्या बॉलवर एक चांगला षटकार, उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आणि हा बॉल देखील ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावत असताना जरूर पोहोचलाय. पण आता या बॉलवर रन नक्कीच मिळतील, पण तू किती मिळणार हे देखील आपल्या समोर असेल. आमदार शेखर निकम चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सामना अगदी रंगात आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. टीचर्स वॉरियर्सच्या संघनायकाला विनंती आहे, आपल्याला शेवटचा कॉल असेल, प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टीचर्स वॉरियर्स संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. ओव्हर टू कॉम बॉक्स. परंतु आता चर्चा रंगली. तिसरे पंच देखील इन ऍक्शन मध्ये. या बॉलवरच्या धावा, इथे जर एक मोठा फटका आला तर चांगलंच कमबॅक होईल, कारण बॅक टू बॅकचे 2 मोठे फटके मिळतील. परंतु दुसऱ्या बाजूला धावा मिळणार एवढं निश्चितच आहे. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, सर्वाधिक उत्कंठा शेगीला घेऊन जाणारी स्पर्धा, 34वा पर्व या स्पर्धेचं. आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये एक मोठी लढत रंगत असताना तिरुपती सावर्डे विरुद्ध आपण पाहतोय
सिद्धेश ब्रीथ 11 या दोन टीमच्या दरम्यान 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल एक मोठा फटका लगावत असताना प्रथमेश म्हात्रेने षटकार वसूल केला राज सिंगच्या विरोधात. ज्या राज सिंगने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्यानंतर जसा तो तिसऱ्या षटकात गोलंदाजीवर आला मोठ्या फटक्याने स्वागत केलं, षटकार ठोकला. त्यानंतरचा चेंडू ऑन साईडला उडवलाय, पण तो आता धावा मिळतील. गोपी मी तुमच्यापर्यंत परत येणार आहे. आपण टॉस करतो आहे. टॉस बघूया कोणी जिंकलाय. टीचर महिला संघाने टॉस जिंकलेला आहे आणि दोन्ही कॅप्टन हस्तांदोलन करतायत. जरा निर्णय आपण ऐकूया. निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. बॉलिंग फर्स्ट करा. टीचर्स वारीचा संघ खेळतोय. फार कमी ठिकाणी असं बघतं की टीचर्स या ठिकाणी विद्यार्थ्यांचं फ्युचर बनवण्याकरता व्यस्त असतात, परंतु आज टेनिस क्रिकेटमध्ये एक व्यावसायिक स्पर्धा खेळत आहे. कसं वाटतंय? अतिशय चांगला ह्या स्पर्धा भरलेल्या आहेत. त्याबद्दल संपूर्ण ह्या आयोजकांचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन. आता आम्ही लांजाहून आलेलो आहोत. मी स्वतः गट शिक्षणाधिकारी म्हणून लांजाचं काम पाहतो. सावर्डेकर सरांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ह्या स्पर्धा खेळायला मिळाल्या, ह्या बघायला मिळाल्या, त्याबद्दल आम्ही आमचं भाग्य समजतो. प्रशासनाच्या कामामध्ये थोडासा एक विरंगुळा म्हणून आपल्यातली खेळाडू वृत्ती जागी राहावी या दृष्टिकोनातूनच आम्ही यामध्ये सहभागी झालेलो आहोत. पुन्हा एकदा आयोजकांचा धन्यवाद. खूप छान पद्धतीने, म्हणजे फार कमी ठिकाणी असं बघायला मिळतं की टीचर्स येतात, बॅटिंग करतात, बॉलिंग करतात. म्हणजे पूर्वी आपण बघितलं की ते अगदी तरुण असताना, शिकत असताना त्यांनी बॅटिंग बॉलिंग केली, परंतु पुन्हा एकदा प्रशासनाचं काम या ठिकाणी सांभाळायचं, पण विरंगुळा त्यांना पाहिजे आणि म्हणून ते या ठिकाणी या मैदानावरती उतरतात. पहिल्या मॅचमध्ये 30 धावा होत्या आणि त्या ठिकाणी आपण बघितलं त्या डिपेंड करताना चांगला प्रयत्न केला आहे. आता टॉस जिंकलाय आणि त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टीचर्स वॉरियर्स won the toss and elected to bowl first. Back to cricket, back to commentary, Mr. Chandrakant Shetty and Gopi Jadhav. दी चांगला बाउन्सर पेश करता असताना गोलंदाज राजच्या विरोधात पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून दिलाय प्रथमेश म्हात्रे. यासाठी जाणला जातो, परंतु तिसऱ्या बॉलवर लगेचच बाउन्सर टाकला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, थोडासा खाली बसला आणि त्यानंतर बॉलकडे पाहिले. डॉट बॉल. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, यावेळी बीट केलाय. बॉलचा लई शॉर्ट फाईन लेग मध्ये पंकज जाधव बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त केली गेली. डॉट बॉल खेळायचे नाहीयेत, परंतु जे 2 षटकार ती ठोकले गेले अंपायर सिग्नल लेग बाय. एक अतिरिक्त धाव ऍड होईल. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धाव होता, परंतु त्यानंतर गिअर शिफ्ट केला आणि लगातारचे 2 षटकार इथे ठोकले प्रथमेश म्हात्रेने आणि शिरकाव करून दिले आपल्या टीमला. या मॅच मध्ये सांगत असताना की ही मॅच शेवटपर्यंत रंगेल. धावसंख्या 23. कृष्णासाठी हा बॉल ऑन साईडला पूल केलाय. चांगला फटका, बॉल चाले बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातला येतो हा 3रा षटकार. रन मिळतील 6. तर पहा, हे षटक खूप निर्णायक होतं. पहा, या षटकात प्रथमेश म्हात्रे यांचे लगातारचे 2 षटकार आणि आता कृष्णा गवडी देखील जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळे मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. आणि ज्याची चर्चा करत होतो, या दोन्ही टीम हार मानणाऱ्या नाही आहेत. मॅच जबरदस्त होणार. ज्या आशेने प्रेक्षक आले होते ही मॅच पाहायला ते खुश होत आहेत, कारण मॅचही तशीच पैसा वसूल मॅच इकडे पाहायला मिळते आणि क्वचितच असं पाहायला मिळालं असेल. डावखुरे आताच्या फलंदाजाने लगातार 2 षटकार मारणं आणि हा कारनामा इकडे केला होता. राज पुन्हा एकदा तयार. यावी अगदी वाईड यॉर्कर पेस्टने केलाय, पण तू पंचांचा निर्णय येतोय. तर पंचांचा निर्णय येते नो बॉल. काहीतरी चूक झाली आणि आता फ्री हिट असेल. अपूर्णपणे दबाव पाहायला मिळतो राज सिंगवर. ओव्हर स्टिपिंग बहुधा केले त्याने आणि त्यामुळेच पंचांनी दंडित केले आणि आता फ्री हिटचा इशारा. दबाव पाहायला मिळतो, कारण 3 षटकार या ओव्हरमध्ये खेळले गेलेत.
ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात अतिशय टिचून गोलंदाजी केली त्याच्या विरोधात आक्रमक पवित्र आणि आता ऍक्शन रिप्ले मध्ये पहा नेमकं काय घडलं या बॉलवर. ओव्हर स्टेपिंगचा नो, त्यामुळे आता फ्री हिट मिळते. कृष्णा गवळी आपल्या रंगात आलाय असं म्हणावं लागेल आणि पुन्हा एकदा तयार होते. फ्रीटचा बॉल लो फुलटॉस होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर वेगाने पोहोचला, एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते. उत्तम दर्जाचं रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पूर्ण केल्यात. जीवाची बाजी लावत असताना दोन्ही फलंदाजी ती धावताना पाहायला मिळालं, कारण प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि त्यामुळे धावा गरजेच्या असतील. धावांसाठीची धावाधाव आपण पाहिली, 2 धावा इथे मिळतात आणि या षटकाची समाप्ती देखील होती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 32 धावा, 1 गडी बाद. 32 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. 6 षटकांची लढत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 32 धावा झालेल्या आहेत, 30 धावा अजून करायच्या आहेत. म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त काम झालंय, थोडं कमी काम पाहिजे. 18 चेंडू झालेत, 18 चेंडू बाकी आहेत. मॅच चांगलीच होते. म्हणजे जरी थोडंसं मी म्हणेल आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये जो दबाव निर्माण केला होता तिरुपती सावर्डेने तो थोडासा हटवला या 3 षटकाराने आणि किंचितसे आता वरचढ. म्हणजे पहिल्या 2 ओव्हर या तिरुपती सावर्डेच्या बाजूने गेल्या, परंतु तिसरी ओव्हर ही मात्र या ठिकाणी सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानकडे गेलेली आहे. त्यामुळे इकडे आता कमबॅक गोलंदाजांना करावे लागणार आहे. म्हणजे 3 षटकांमध्ये 30 धावा, 10ची सरासरी गाठायची आहे. मॅच अजूनही ऑन आहे आणि या ठिकाणावरून गोपीजी ही मॅच जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानकडेही जाऊ शकते आणि तिरुपती सावर्डेकडे देखील जाऊ शकते. प्रेक्षकांनो, या जबरदस्त लढतीचा आस्वाद घ्या, मानाच्या स्पर्धेचा आस्वाद घ्या. आज सावर्डे प्रेक्षकांनी मात्र फुलून गेलेला आहे. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा 34व्या पर्वात. सामना आता दोलायमान स्थितीमध्ये पोहोचलाय. कधी रंग बदलेल क्रिकेटचा खेळ हे सांगता येत नाही आणि हेच इथे पाहायला मिळते. विजय पावले तयार, कोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रणमैतील 18 बॉल मध्ये 30 बनवायच्या होत्या, इथे 2 धावा प्राप्त झाल्यात. आता समीकरणाला 17 बॉल मध्ये बनवायच्यात 28. तिसरं षटक या डावातलं अतिशय महत्वाचं ठरलं. त्या षटकात धावा आल्या. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला, गिअर शिफ्ट केला आणि त्यानंतर धावांचा वेग वाढवत असताना ही धावसंख्या वाढवली. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर रन झाली 34. विजय पावले पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 4 मध्ये हलक्या हाताने बॅकफुटला जात असताना जागा बनवली. त्यानंतर ड्राईव्ह केलाय मिड ऑफ मध्ये, बीट केल्यानंतर बॉल लॉंग ऑफ मध्ये चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक एकच धावी ती प्राप्त होते. प्रथमेशला थोडासा मागे गेला, जागा बनवत असताना ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह ती पाहायला मला सिंगल ती प्राप्त केली. पहिल्या 2 बॉलवर 3 धावा आल्यात. 35 धावा धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर. एकच गडी गमावल्या तर विकेट गरजेच्या असतील, डॉट बॉल टाकावी लागतील. विजय पावलेंनी यादीचं षटक खूप चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकलं, परंतु त्यानंतर आता आपण पाहतोय त्याच्या विरुद्धात स्ट्रायकिंग इनला कृष्णा गवळी तयार होत असताना इथे देखील बिग हिट करण्यासाठी प्रयत्न केलाय. फुल लेन डिलिव्हरी टायमिंग जुळत नाहीये, परंतु कृष्णा गवळी सहसा हार मानत नाही हे त्याने मागच्या षटकात दाखवून दिलं. जसा स्ट्रायकिंग एंडला पोहोचला एक मोठा उत्तुंग षटकार त्याने ठोकला होता. विजय पावलेच्या विरोधात सध्या शांत फलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय, पण ती वादळापूर्वीची शांतता होऊ शकेल. 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि आता धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 35 धावा. मॅच ऑन. दोन्ही टीमसाठी 50-50 दोलायमान स्थितीमध्ये हा सामना रंगत असताना विजय पावले पुन्हा एकदा तयार. यावेळी पुढे टाकलाय बॉल ऑन साईडला, भरपूर एलिव्हेशन, फटका फसलाय असं चित्र. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, चांगला झेल टिपला आणि एक मोठी विकेट मिळते. कृष्णा गवळी बॅक टू पॅव्हिलियन गॉन. पहा, विजय पावले यांचं हे षटक खूप महत्त्वाचं होतं. कृष्णा गवळी यांची एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी त्यांनी घेतली. बंटी बद्रीकडे एक चांगला कॅच त्या ठिकाणी घेतला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि विजय पावले पहा नेहमीच टीमसाठी निर्णायक राहतात आणि एखादा वेगवान गोलंदाज म्हणजे सातत्याने कित्येक वर्ष कामगिरी करतायत. म्हणजे जसं आपण सिब्बांच्या बाबतीत देखील सांगू आणि विजय पावले हे देखील बरीच वर्ष, कारण त्यांनी जरी ते सांगली कोल्हापूरचं क्रिकेट खेळले परंतु कोकणाचं क्रिकेट ते बरीच वर्ष खेळलेले आहेत आणि या मैदानाची या स्पर्धेची त्यांना बरोबर माहिती. पहा 14 मध्ये 27 मॅच अजूनही ऑन आहे, परंतु मागील मॅचचा हिरो बॅटिंगसाठी येतोय.
अमित नाईक एकटघर उरणचे खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळेल. पहा विजय पावले यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्या. 14-27 मॅच मधील रंगत वाढत चालली आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. विजय पावलेच्या खात्यात एक मोठी विकेट आली, परंतु मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा सुपर हिरो अमित नाईक मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगला खेळला, परंतु या मॅच मध्ये जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. 14 बॉल मध्ये 27 असताना विजय पावले पुन्हा एकदा तयार. राईट अराउंड विकेटने अमित नाईक स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. तर सिग्नल लीड बॉल. 14 बॉल मध्ये 27 62 धावांचं लक्ष ठेवलं होतं. त्यानंतर चांगली फलंदाजी जरूर झाली, परंतु विकेट देखील आली आणि हे विकेट इथे टर्निंग पॉईंट ठरू शकेल. परंतु अमित नाईक हा खेळाडू विस्फोटक अंदाजात फलंदाजी करताना आपण पाहिले. विजय पावलेच्या विरोधात तो तयार होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला यॉर्कर पेश केलाय. बॉटमॅनच्या साईने बॉलला फक्त गाईड करण्याचा प्रयत्न बॉल केलाय. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये पंकज जाधव तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत सिंगल इथे प्राप्त केली. अमित नाईकने त्याचं खाते इथे उघडलंय आणि या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 36 धावा. लकी ड्रॉ भाग्यवान विजेते देखील पाहायला मिळतील. चला कुपन संपत आले. 100 रुपयामध्ये अनेक पारितोषिक तुम्ही जिंकू शकता लकी ड्रॉच्या माध्यमातून. हा देखील नाविन्यपूर्ण उपक्रम या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय. अनेक भाग्यवान विजेत्यांना पारितोषिक मिळतील. यावेळी फुल टॉस ऑन ऑफ साइडला एक चांगला फटका सजवत असताना लॉंग ऑफच्या अगदी जवळून बॉल गेले बाबू लाईनच्या बाहेर. षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जर पाहिली तर 40 झाली. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. रंगतदार मॅच काय म्हणतात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा मॅचवर खेळलेल्या आहेत. कधी ही मॅच जर पाहिलं तर सिद्धेश ब्रिज प्रतिष्ठानकडे आणि कधी ही मॅच जर पाहिलं तर तिरुपती सावर्डेकडे जाताना पाहायला मिळते. पहा शेवटच्या बॉलवर आलेला हा चौकार. पहा बरेच जण म्हटले असतील अरे यार थोडासा पाठीमागे का गेला, बॉलवर का नाही गेला, परंतु थोडासा कमी वेळ असतो आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टी समजायला थोडासा वेळ लागतो आणि इकडे चौकार जो खेळला गेलेला आहे तो खूप निर्णायक राहिला. पहा आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करायची आहे आणि इकडे जर पाहिलं तर प्रथमेश यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. की फॅक्टर तर तेही आहेत आणि जोडीला धडाकेबाज अमित नाईक आले. त्यामुळे 2 षटकं आणि 22 धावांची असणारी ही आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे आणि दोन्ही बाजूला जाऊ शकते एवढी जबरदस्त मॅच रंगली इकडे. 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज. प्रथमेश म्हात्रे अतिशय चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. जबाबदारीचं क्रिकेट. पहिल्या डावात योगेश पिनकरने जबाबदारीचं क्रिकेट खेळलं. दुसऱ्या डावात प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतोय 10 बॉल मध्ये 22 वर तो खेळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला त्याच्या बरोबरने अमित नाईक 12 बॉल मध्ये 22 बनवायचे. रिक्वायर्ड रन रेट 11 रन्स पर ओव्हर. आणि आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये प्रसन्न पाटील डावखुऱ्याचा वेगवान गोलंदाज लेफ्ट हँडर सिमरचा आता वापर केला जाईल. हे बॅटल इथे रंगेल. बिग बॅटल मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला थोडीशी बोचरी थंडी आपल्याला पाहायला मिळते, पण दुसऱ्या बाजूला अलोट गर्दी देखील. या थंडीमध्ये मायबाप क्रीडा रसिक अगदी आपल्या जागेवर खेळून बसलीत. तर ही मोठी मॅच ते पाहत आहेत. आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. दमदार आमदार शेखरजी निकम साहेब चषक 2024 34वा पर्व. आणि आज तिसऱ्या रजनीमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये रन बनवायचे 22. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लेग कटर होता. दिशा देत असताना कव्हर्स मध्ये उडवलाय. डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल तिथे 2 धावा प्राप्त होतील. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा होता आणि अगदी बॉटम एंडचा वापर करत असताना कव्हर्स मध्ये दिशा दिली. घोषांकित क्षेत्रात 2 धावा प्राप्त केल्यात. अमित नाईकने 2 धावा इथे घेत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवर 42 धावा. इथून पुढे बॉल शिल्लक असतील. 11 बॉल मध्ये रन बनवायचे आता 20. 11 चेंडू 20 धावा. व्हॉट मॅच. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोरची विकेटने
बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा शैलीदार फटका. अप्रतिम जबाबदारीचं क्रिकेट खेळलं जाते. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय आणि आता ही रंगतदार स्थिती अशीच हृदयाची धडधड वाढवेल चंदूजी. पहा इकडे शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवतात, विशेष म्हणजे ते बॉलवर मोठ्या फटक्याच्या मोहात नाही पडतात. दोन धावा दोन्ही बॉलवर घेतलेल्या आहेत, परंतु या 2 बॉलवर जर पाहिलं तर इकडे सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान सरस होताना पाहायला मिळतात, परंतु एखादा डॉट बॉल एखादी विकेट मॅच मध्ये तिरुपती सावर्डेला देखील आणेल. 10 बॉल मध्ये 18ची गरज. प्रसन्न पुन्हा एकदा तयार. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, बाउन्स प्राप्त होत नाहीये, सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय. प्रत्येक डॉट बॉल गरजेचा असेल टीम तिरुपती सावर्डेसाठी आणि आता 1 बॉल तरी ते आलाय डॉट बॉलच्या रूपाने. समीकरण येऊन पोहोचले. शेवटचे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 9 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 18. 9 बॉल आणि 18 धावा. बॉर्ड मॅच 62 धावांचं लक्ष्य. हॅलो लकी ड्रॉचं काउंटरवरती मोरे आपल्याकडे शिल्लक असलेलं पुस्तक व्यासपीठावर घेऊन या. मोरे सर, लकी ड्रॉचं बुक जे आपल्याकडे आहे ते व्यासपीठावर घेऊन या. 8 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा मात्र वाढलेली आहे. जिंकणार कोण या मॅच मध्ये? एका बाजूला जर पाहिलं तर तिरुपती सावर्डे, दुसऱ्या बाजूला सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान. दोघांमधील देखील संघर्ष इरेला पेटलाय. जिंकायचंय आणि जिंकायचंय. जो जिंकेल आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळणार आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजू ज्याचा उल्लेख केला होता, पहिल्या दोन्ही बॉलवर जर पाहिलं 2 दुहेरी धावसंख्या आल्यानंतर प्रसन्नने असा चेंडू टाकला ज्यावर मात्र धाव आलीच नाही आणि त्यानंतर पुन्हा एक वेगवान आणि पुढे बॉल टाकला, त्यावर 1 धाव आली आहे. पहा क्षणाक्षणाला रंग बदलतोय हा सामना. कधी इकडे कधी तिकडे, कधी गोलंदाज कधी फलंदाज. प्रसन्ना समोर जर पाहिलं तर प्रथमेश. प्रसन्नाचा हा चेंडू फुललींचा होता आणि सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑन मध्ये अगदी बाउंड्री लाईनला खेटून झेल घेत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या प्रथमेशने जबरदस्त बॅटिंग केली, प्रसन्नाने त्यांना बाद केलं आणि माघारी परतताना पाहायला मिळतात. त्या अगोदर डावखुरे हाताच्या फलंदाजाने 1 चौकार आणि 2 षटकार आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी केली आहे, परंतु मुख्याच्या क्षणी माघारी परत आहेत. परंतु मॅच संपलेली नाहीये. या परिस्थितीचा आदर्श खेळाडू, सध्याच्या घडीला सिक्सर किंग आणि मॅच विनर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, मुंबईच्या अँटॉफिलचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश चिंदारिया बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. 7 बॉल मध्ये 17 धावांची गरज. एक चांगला झेली ती टिपला गेला. ऑन साईडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला जरूर होता पण तू लांबी ती गाठली नाही आणि मयूर बागमरने अतिशय दर्जेदार झेली ती टिपला. ही विकेट महत्वाची होती तिरुपती सावर्डेसाठी. प्रथमेश मात्रे चांगला सेट झाला होता आणि त्यानंतर एक मोठी विकेट मिळते. 7 बॉलचा काही शिल्लक आहे. इथून पुढे जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. परंतु आता दुसऱ्या बाजूला आकाश चिंदारिया एक फिनिशरच्या भूमिकेत सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये याला आपण पाहिले. गोलंदाज तयार प्रसन्न. यावेळी फुल टॉस ऑन साईडला खेळ आहे. बॉल हवेत. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावांनी. पहा थ्रो देखील थोडासा खराब पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळा. लांबी नव्हती, उंची होती. या बॉलवर नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. परंतु कहाणी आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. 7 बॉल मध्ये 17 बनवायच्या होत्या आणि इथे या बॉलवर काय असेल. आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला गेलाय. कदाचित इथे कमरेपेक्षा जास्त उंचीचा बॉल टाकला असेल तर कदाचित दंडित होऊ शकेल आणि जर हा चेंडू योग्य लाईनवर असेल तर इथे मात्र 2च धावा मिळतील. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना मात्र या बॉलच्या निर्णयाची प्रतीक्षा आपण करतोय. पाहूया. धावून तर 2 धावा काढलेल्या आहेत, म्हणजे आता
7 मध्ये 15 पाहिजेत की 6 मध्ये 15 पाहिजेत एवढंच बाकी आहे, परंतु ते त्या निर्णयाने कळणार आहे. परंतु प्रेक्षकांना जशी मॅचच्या पहिल्या बॉलपासून उत्कंठा होती ना गोपीजी, तीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. काही चांगले स्ट्रोक येत आहेत, त्यानंतर काही डॉट बॉल येत आहेत, काही विकेट येत आहेत, काही षटकार येत आहेत आणि हा दोलायमानपणा प्रेक्षकांना चांगलाच भावलाय आणि त्याचमुळे प्रेक्षक आनंद घेत आहेत या जबरदस्त मॅचचा यूट्यूबलाही आणि मैदानात सुद्धा. हा बॉल इथे टर्निंग पॉईंट ठरू शकेल. जर इथे चांगला चेंडू असेल तर 2च धावा फक्त मिळतील आणि त्यानंतर समीकरण आपल्या समोर येईल. या ठिकाणी समीकरण लगेच तुमच्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळेल. या स्पर्धेच्या दरम्यान पुणे जिल्हा डिस्ट्रिक्टचे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय आशिष मारणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन, सर आपण मंचावरती या. सामना रंगतदार आहे. पुन्हा एकदा जाऊया कम बॉक्स मध्ये. गोपी जाधव त्याचबरोबर चंद्रकांत शेट्टे या ठिकाणी धावतं वर्णन तुमच्यासाठी ऐकण्यासाठी सज्ज आहे. पंच निर्णय सांगा. जाऊयात शेवटच्या षटकाकडे. आपण या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच येताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद 11 पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तिरुपती सावर्डे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन कोण येते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. शेवटच्या षटकात मॅच पोहोचली आहे. इकडनं काही होऊ शकतं. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला आकाश चिंदारिया पाहायला मिळतात. जोडीला अमित नाईक आहे. 2 सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, परंतु त्यांना रोखण्यासाठी मयूर वाघमारे पनवेलच्या देवतगावचे एक जबरदस्त गोलंदाज आहेत. त्यांच्याच मधील मात्र पाहूया या शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अमित नाईकने असे कारनामे केलेत बरेच, परंतु मयूर वाघमारे यांनी देखील बऱ्याचशा मॅच आपल्या बॉलिंगच्या जोरावर जिंकून दिलेल्या आहे. अंतिम टप्प्यातील मॅच, प्रेक्षकांचं मनोरंजन, प्रेक्षकांना ज्या मॅचची अपेक्षा होती तीच झाली आहे. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मॅच गेली. आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच पाहायला मिळते. तिरुपती सावर्डे की दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान यांच्यातील मॅच आपण पाहतोय. पहिलाच बॉल भिरकावला, सीमा रेषा पार. ज्याचा फटका इथे पाहायला मिळाला. हीच खासियत या खेळाडूची. अनेक स्पर्धांमध्ये अशी भूमिका पूर्ण करत असताना नेहमीच यशस्वी राहिला हा खेळाडू आणि हा एक मोठा षटकार मयूर वाघमारेच्या विरोधात वसूल करत असताना 6 धावा इथे प्राप्त झाल्यात. आता समीकरण येऊन पोहोचलंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 5 आणि 5 बॉलमध्ये रन बनवायचे असतील. तर जाऊयात या ठिकाणी मॅच मध्ये मनोरंजन जबरदस्त पाहायला मिळते. मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा तिरुपती सावर्डेला देखील मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. काळजाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लावणारी मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. मयूर वाघमारे समोर अमित. खोलव्या टप्प्याचा बॉल, चांगलाच बॉल पाहायला मिळाला. त्याला मात्र समोर खेळलाय. एक धाव तिकडे घेतली. चेंडूची फेकी. नाना वा
जबरदस्त. आणि आता जर पाहिलं तर इकडे एक धाव आली आहे. अजूनही 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. जबरदस्त. मात्र या ठिकाणी जवळपास 15,000 प्रेक्षक युट्यूबला ही मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. हो, आमदार साहेबांचा सन्मान करणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्रातील अभ्यासू कार्यतत्पर आमदार शेखर निकम सर. अजूनही 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये? प्रत्येकाला उत्कंठा. अशीच मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा मयूर वाघमारे काचिंदार यासाठी. आणि या वेळेला पाहू शकता कमबॅक. कधी इकडे तर कधी तिकडे. पैसा वसूल मॅच. आली विकेट. येस, थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर एक मोठा षटकार आला, त्यानंतरच्या चेंडूवर सिंगल प्राप्त केली आणि या बॉलला थोडंसं बाहेर ठेवलं. रणनीतीबद्ध पद्धतीने या चेंडू टाकला आणि त्याच्यावर एक मोठी विकेट घेतली आहे मयूर वाघमारेने. कहाणी में ट्विस्ट. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. वेळ नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. या सामना अगदी तशाच पद्धतीने पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये. 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. व्हॉट मॅच चंदूजी. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी जिंकण्यासाठी. हा क्रिकेटचा खेळ आहे. इकडे काही होऊ शकतं. आकाशसारखी एक महत्वाची विकेट इकडे येताना पाहायला मिळते. पहा, क्रिकेटचा खेळ म्हणजे केवळ सुरुवात करणं नाही, शेवट करणं. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर 2 बॉलवर केवळ 1 धाव आली आणि एक महत्वपूर्ण विकेटही आली आहे. काय जबरदस्त मॅच रंगली, ज्याची चर्चा आपण मॅचचा पहिला बॉल सुरू होण्याच्या अगोदर केली होती. आणि आता जर पाहिलं अशीच मॅच पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता. फलंदाजी साठी जर पाहिलं तर मुंबईच्या चेंबूर परिसरातील PL लोखंडे मार्ग परिसरातील खेळाडू नजमुल मंडल बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. परंतु पनवेलच्या देवतचा स्टार गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 8. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला तिरुपती सावडेला एखाद्या चांगल्या चेंडूची आवश्यकता आहे. मॅच रंगली आहे. जबरदस्त क्रिकेट. सावर्डे नगरी आणि तिथे सुरू असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. पहिला बॉल या त्यांच्यासाठी अगदी चांगला चेंडू या ठिकाणी म्हणावा लागेल. परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि आता मात्र केवळ एकच धाव. मयूर वाघमारेचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आता जर पाहिलं 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मॅच पाहूया. एखादा मोठ्या फटक्याची आवश्यकता सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानला आहे. परंतु एखाद्या चांगल्या बॉलची आवश्यकता मात्र इकडे देखील आपल्याला पाहायला मिळते. मयूर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला अमित नाईक. ओहो, काय बॉलिंग केली आहे. जबरदस्त. मयूर वाघमारेचं कौतुक या ठिकाणी होणं गरजेचं आहे. जबरदस्त. लागेल दबावात त्याने चांगली गोलंदाजी केली आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय. शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल. 1 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील. 7 रन. पहा, याला क्रिकेटचा खेळ म्हणतात. इकडे हार मानून चालत नाही. तुम्हाला संघर्ष करावा लागतो, फाईट करावी लागते. आणि इकडे अमितही माघारी परत आहेत. पहा, पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर अधिक त्वेषाने गोलंदाजी केली. आणि मयूर वाघमारे यांची ही खासियत देखील आहे. विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि विकेट मात्र घेण्यात आज पुन्हा एकदा यशस्वी इकडे होताना पाहायला मिळाले. नुसत्या विकेट नाही तर त्यांनी 2 विकेट मोक्याच्या क्षणी घेतल्या सुद्धा. आणि विकेट टेकर गोलंदाजांच्या यादीमध्ये मयूर यांचं नाव घेतलं जातं. ते काय इकडे दाखवलं गेले. परंतु क्रिकेटचा खेळ हा चमत्काराने भरलेला आहे आणि 1 चेंडू 7 कंपल्सरी चेसचा नियम आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. पाहूया, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मॅच पाहायला मिळाली. 34 वर्षाची परंपरा मात्र आज या ठिकाणी आपण पाहतोय. सावर्डे नगरी प्रेक्षकांनी फुलली आणि याही वर्षी मात्र जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना उत्कंठा या शेवटच्या बॉलवर काय होईल, कारण असे असंख्य चमत्कार क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत. शुभम यादव गेलेत
चेंबूरचे बॅटर आहेत, बॅटिंगसाठी गेलेत, परंतु पुन्हा एकदा मयूर वाघमारे. हो, यावेळेला मयूर आणखीन एक अप्रतिम चेंडू टाकताना पाहायला मिळाले. तिरुपती सावर्डे संघाने हा सामना काय जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळालाय, परंतु प्रेक्षकांची मन दोन्ही टीमने जिंकलेली आहेत. दोन्ही टीमने चांगला खेळ केलाय, दर्जेदार. बस ते हा सन्मान आपण करावा. योगेश पेनकर विनंती असेल आपण यायचं. साहेब